पोरगा व्हायला चालला म्हणून बापाने एखाद्या जवळच्या मित्रापुढे कैफियत मांडावी, त्या मित्राने माणुसकीच्या नात्याने आश्वासन द्यावे, त्याप्रमाणे मदतही सुरू करावी. मात्र बाप लेकाने मित्राचा गळा घोटायला निघावे, ही एखादी कथा वाटावी. पण हे प्रत्यक्षात घडल्याची अप्रत्यक्ष कबुली शिवसेना उबाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिले जाईल असे आश्वासन भाजपचे तत्कालीन अध्यक्ष तसेच विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मातोश्रीत बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झालेल्या बैठकीत दिले होते. या भेटीनंतर फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी मी तयार करतो असे सांगितले. त्यावेळी वर केंद्रात जाऊन मी अर्थमंत्री होईल असं ते म्हणाले होते, अशी खळबळजनक माहिती ठाकरे यांनी दिली. भाजपच्या नेत्यांनी मात्र ठाकरे यांच्या आरोपांचे खंडन करताना त्यांचे आरोप हे बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. पण काहीतरी घडले असावे. काय घडले असावे याचा अंदाज कोणालाही करता येईल. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही काय झाले ते सांगितले आहे. ते म्हणतात, आदित्य ठाकरेंना निवडणूक लढवण्याचा सल्ला मी दिला होता. पुढे जाऊन आदित्य ठाकरेंकडे पक्ष सोपवायचा आहे, त्यामुळे त्याला काहीतरी प्रशिक्षण मिळाले पाहिजे. पण त्याला मुख्यमंत्री तर सोडा, पण मंत्री बनवायचाही माझा विचार नव्हता. आता पुन्हा आपल्या पहिल्या कथेकडे आपण येऊ. आदित्य ठाकरे यांचे मित्रांचे कोंडाळे, हिंदी चित्रपट सृष्टीचे त्यांना आकर्षण, यामुळे पोरगा हाताबाहेर चाललं आहे असं एक बाप म्हणून उद्धव ठाकरेंना निश्चित वाटलं असेल. हे दुःख त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मित्राकडे व्यक्तही केले असेल. यावेळी एखादा चांगला मित्र देईल तसाच सल्ला फडणवीस यांनी दिला असेल. घरचा धंदा चालू ठेवून त्याच्याकडे लक्ष द्यावे असे त्या मुलाला सांगितले असेल. ठाकरे कुटुंबाकडे शेकडो रुपयांची माया असली तरी ते काय व्यवसाय करतात कोणालाही माहिती नाही. राजकारण हाच जर त्यांचा धंदा आहे, तर त्या धंद्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असलेल्या निवडणुकीच्या राजकारणात आदित्यला यायला सांगितले तर चुकले कोठे. पण या निमित्तानं उद्धव ठाकरेंचे पोटातले ओठावर आले आहे. स्वतःला घरात बसण्याची सवय असल्यानं मुख्यमंत्री पद आपल्यापेक्षा मुलाला मिळावे हीच त्यांची इच्छा असणार. कदाचित अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांनी ती मांडली सुद्धा असणार. पण इतक्या थिल्लर मागणीचा विचारही करण्याची गरज नाही म्हणून अमित शहा यांनी तसे दुर्लक्ष केले असणारच. फडणवीस यांनी मैत्रीच्या नात्याने 4 शब्द समजावले असतील, पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची चांगली स्क्रिप्ट लिहून शिवसैनिकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतात तेच खरे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दांचे पक्के होते. ते कधीच मागे हटत नव्हते. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीच विचार केला नाही. ते आमच्यासाठी वंदनीय आहेत. दररोज एक कपोल कल्पित कथानक तयार करून उद्धव ठाकरे आपण कोणाची दिशाभूल करता, स्वतःचीच ना महाराष्ट्राचे समाजकारण ही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही. आता उद्धव ठाकरे यांची आदित्यला मुख्यमंत्री करण्याची इच्छा खरंच होती का, ही शरद पवारांना माहिती. कारण महाविकास आघाडी सरकारचे जुळत असताना एका क्षणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा हट्ट तर धरला नव्हता ना, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.